ठाकरे गटाचे 2 खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा नरेश म्हस्केंनी केलाय। अपात्रतेच्या मुद्द्यामुळे 6 खासदार एकत्र आमच्याकडे येतील असं नरेश म्हस्के म्हणाले। दिल्लीमध्ये हालचाली सुरू असल्याचा नरेश म्हस्केंचा दावा आहे। तर एखादं मंत्रिपद मिळावं यासाठी शिंदे गटाची आदळआपट सुरू आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे। आपल्या मतदारसंघामध्ये कामं व्हायला पाहिजेत, विकास कामं व्हायला पाहिजेत, म्हणून त्यांना सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याकरता त्या 2 खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे। डिस्क्वालिफिकेशनचा एक विषय आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता 2 आहोत, आम्ही 6 लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो। अशा पद्धतीचा जो काही मार्गक्रमण आहे आणि जी काही हालचाल आहे ही काल रात्री या दिल्लीमध्ये घडलेली आहे। मंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रिपद आपल्या पदरात पडावं यासाठी आदळआपट करून वाटेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळणे, आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश म्हस्केंकडून चालू आहे। पण म्हस्केची जरा विचार करा, शिंदे साहेबांचा एकूण लौकिक बघता त्यांचं इतकं मोठं मन नक्कीच नाही आहे की एक मंत्रिपद जर मिळत असेल तर ते मंत्रिपद आपला मुलगा श्रीकांत शिंदे याला सोडून ते तुमच्यासारख्या अत्यंत थिल्लर चाळे करणाऱ्या माणसाला देतील। मुल्ला मौलवींची मदत घेतल्यामुळे ठाकरे गटातील खासदार नाराज आहेत असं म्हस्केंनी म्हटलंय। नरेश म्हस्केंचे ठाकरे गटावर हे गंभीर आरोप आहेत। तर नरेश म्हस्के यांचा बुद्ध्यांक किती आहे हे या वक्तव्यावरून कळतं असा पलटवार यावर सुषमा अंधारे यांनी केलाय। विशिष्ट समाजाला जवळ घेऊन मशिदी असतील, त्यांची प्रार्थना स्थळं असतील, त्यामध्ये मुल्ला मौलवींना लाखो रुपये वाटून एक विशिष्ट प्रकारचा आदेश काढण्यात आला आणि या धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। संविधान बदलणार अशा पद्धतीने एक गैरसमज निर्माण करण्यात आला आणि विशिष्ट समाजाची मतं आपल्याजवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यामुळेच केवळ 3 ते 4 जागांचा फायदा उभाटाला झालेला आहे। नरेश म्हस्के खासदार झालेत म्हटल्यावर त्यांची मॅच्युरिटी लेवल किंवा त्यांचा एकूण IQ बुद्ध्यांक पातळी थोडी वाढली असेल असं मला वाटत होतं, परंतु ज्या पद्धतीचे ते स्टेटमेंट करत आहेत त्यावरून अजूनही त्यांच्यातला तो जो थिल्लरपणा आणि छिचोर चाळे करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती गेलेली